कसे देतात. निखिलला भरोसा नाही की होईल छान असं. लास्ट टाइम आलेली सुवर्ण संधी होती आमच्याकडे. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी मी माझं सगळं हे जे आहे ना, हे ड्रेसिंग टेबल प्रॉपर आवरून काढलं आहे. हो, आणि मी आता सखीसोबत अभ्यास करते. त्याचं झालं असं की मागच्या 2-3 महिन्यापासून मला माझं हे मंगळसूत्र सापडतच नव्हतं. मी लिटरली असा विचार केला होता की ते हरवलं आहे, ते गेलं आहे. पण आज शेवटी आईला म्हटलं तर ब्राह्मणाला एकदा विचार सापडेल की नाही करत. मला असं वाटतं की माझ्याकडनं ते एका डब्यात टाकलं गेलं होतं, तो डबा टाकला गेला होता, त्याच्यामुळे गेलं की काय. त्याच्यामुळे मी नाशिकला गेले तेव्हा पण थोडी टेन्शनमध्ये होती. इकडे आली तर म्हटलं शोधून काढू, बट ते सापडलंय मला आता. आणि त्यानिमित्ताने माझा ड्रेसिंग टेबल इतका छान आवरून झालाय. 6 आम्ही आता मराठीत 1 ते 10 म्हणतोय. हुशार झाली माझी सखी. पण मी ड्रेसिंग टेबल कसा आवरला ते तुम्हाला दाखवते. तर इथे वरती ना हे सगळे मी माझे प्रमोशनचे प्रॉडक्ट ठेवलेत, जे आता लगेच लागणार नाहीये. हा सगळा सखीचा कप्पा आहे. हे माझं मेकअपचं आहे, काय असेल नसेल ते. खाली ज्वेलरी, त्याच्या खाली पर्स. इथे वरती सखीचं स्किन केअर आहे, खाली माझं स्किन केअर आहे आणि असंच तेल वगैरे जे लागतं ते. आणि खाली ड्रॉवर पण पक्क पॅक केलं आहे. तर वाटलं नव्हतं बट माझं प्रॉपर सेट झालं आहे. तर मलाच जरा आनंद होतोय. आता मी आणि सखी बसलोय अभ्यास करायला. अभ्यास म्हणजे असं काही बळजबरीचा अभ्यास नाही आहे. मी ट्राय करते तिला स्टँडिंग लाईन शिकवू म्हणून आपण. पण आम्ही वेगवेगळे स्केच पेन घेऊन फक्त फुलं काढतोय. आणि आता मी डॉक्टर सेट पण घेऊन आला होता. कोणाला चेक करतोय काय माहिती. पाहिजे सगळी खूप गोड दिसते. सगळी हाय कर. तुझा ड्रेस दाखव सगळ्यांना. मागे सरक, मागे सरक. नको का. तर आईने ना तिला हा असा मस्त हे शिवलाय, थोडासा टॉप शिवलाय खणाचा. आणि खाली आमच्या दीदीनी मी तिच्याकडनं 4-5 ब्लॅक प्लाझो शिवून आणलाय की तिला असा मोकळा ढाकळा घालायला कुठे गेलं तर त्यातलीच एक मी घालून दिली आहे. आणि ती खूप गोड दिसते. ए सखू दाखव ना एकदा तुझा ड्रेस. सखी इतकी भाव खाते ना, जशी मॉडेल एखादी. सखी एकदा उभी राहा एकदा. उभी नाही राहत, ते बसूनच दाखवते. हे बघा सखीचा ड्रेस असा काहीसा आहे. आत्ताच आम्ही बेडशीटवर सगळं पाणी सांडलं होतं म्हणून मी ते चेंज करलं, म्हणजे ते काढून टाकलंय, चेंज करायचंय. पण आता मॅडम झोपायवर पण आलाय, तर बघू कसं काय होतंय. बट दिवसभरात काय होतं ते बघण्यासाठी स्टे ट्यून. तर माझं तुफान उठलंय आणि ती कशी खेळते बघा. तिला फक्त त्या वस्तू बाहेर काढायच्या आणि मग त्याच्यातनं चॉईस करायचं की तिला त्याच्यातलं काय खेळायचं आहे. तोपर्यंत काय असेल नसेल ते फक्त बाहेर फेकायचंय. बाबू काय खेळायचं आहे तुला. ते काय हे खेळायचंय तुला. नाही, फक्त वस्तू बाहेर फेकायची आहे. आईचा पसारा वाढवायचा आहे जो काय तो. आणि त्याच्यानंतर घेणार तर आम्ही ती बुकच आहे वाजणारी खेळायला. तो लॅपटॉप फुटून जाईल. काय कुठे काय डॉक्टर कुठे गेले. तू कुठे टाकले. जा बेडरूम मध्ये बघून ये जा. बेडरूम मध्ये नाही बघत. मग ती बुक आण इकडे, आपण त्याच्यात हमटी डमटी लावू. तुझी बुक कुठे आहे. ती म्युझिक वाली बुक कुठे आहे तुझी. आहे का. मग कर तिच्यात गाणं लाव. तर कसं लावतं गाणं. नाही, आता उरलेलं सगळं फेकू द्या, मग आम्ही सगळं काय करायचं ते करू. तुमच्या घरी पण सेम स्थिती का. डू कमेंट. तर मी माझी सगळे कामं आवरून जस्ट झोपायला जाणार होती, तेवढ्यात मॅडमची झोप पूर्ण झाली. आणि मला प्रचंड झोप येते आत्ता. आणि तिला फक्त खेळायचं काय, फक्त पसारा घालायचा आहे. जनरली निखिल येऊन जातो 4:30-5 पर्यंत, बट आज अजून तोही नाही आला आहे. आणि बघू आता काय होतं. मला अजिबात झोप आवरत नाही आणि आज. आणि सखीकडे खूप एनर्जी आहे सध्या. कट टू सॅटर्डे. सकाळी आज आम्ही घेतलं आहे निखिलचं वॉर्डरोब आवरायला. निखिलची बॅग अनपॅक केली आहे. इतके दिवस माझं जे होतं ते सगळं आवरलं आहे. आज निखिलचं सगळं आवरणार आहे, जे नको आहे ते ठेवून देणार आहे. आणि आज किचन पूर्ण डीप क्लीन करणार आहे. म्हणजे किचन मी म्हणजे बाकीचं घराची खालची स्वच्छता झाली आहे, बट डीप क्लिनिंग नाही झाली आहे. आज किचन सगळं सेट करणार आहे. मनावर दगड ठेवून घरात ज्या वस्तू लागत नाही त्या सगळ्या वस्तू मी फेकून देणार आहे. ज्या मी दरवेळेस म्हणते हसू नको.
निखिलचा अवतार बघा. अननेसेसरी गोष्टी गोळा करून ठेवायच्या घरात, पत्रकारात मग म्हणायचं जागाच नाही. हां बस याच वाक्याला कंटाळून मी आता त्या सगळ्या वस्तू फेकून देणार आहे आज, किंवा ज्यांना गरज आहे त्यांना देऊन देईल साईडला काढून. आणि उद्या आम्ही बोलवणार आहे अर्बन क्लॅबवाल्यांना, कारण या भिंती वगैरे खूप वाईट खराब झाल्या आहेत. तर त्यांच्याकडनं एकदा प्रॉपर क्लीन करून घेऊ म्हटलं, कारण ते 2-2.5 महिन्यापासून ते मला ना थोडीशी बुरशी आल्या टाईप जाणवलं. त्यापेक्षा म्हटलं एकदा करूनच घेऊ त्यांच्याकडून. बट किचन काय म्हणजे किचनचे ते ट्रॉल्या वगैरे देतात क्लीन करून, पण आतमधलं सामान तर मलाच ठेवायचं आहे. तर ते ऑलरेडी छान ठेवून घेऊ म्हटलं, म्हणजे उद्या त्यांना पण इझी जाईल, मला पण इझी जाईल. सो याच तयारीत आहे. काल फ्रायडे होता, काल निखिल दिवसभर घरी होता आणि त्याच्यामुळे काही शूट नाही झालं आहे, कारण सखी आणि तो सोबत होते. मला काही वेगळा कंटेंटच मिळत नव्हता. तू असं का बरं तोंड केलं? प्रत्येक गोष्टीला नुसतं दुसऱ्यावर डोळा मारायचा आणि ब्लेम करायचं म्हणून. तेच ना. निखिलचे कपडे बघा, हे 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 कपडे आहेत ना, हे ठेवून द्यायचे कपडे आहेत आता आमचे. आणि आज आमचे 2 बॅग आहेत. म्हणजे जातो बिझनेस ट्रिपला, इतकी शॉपिंग करून येतो, स्वतःच्या जीवाची फुल मुंबई करून येतो. आणि आत्ताच मी एक शूज घेतला आहे निखिलचा जो त्याने स्वतःला आणला होता, जो मी ढापलाय की घेतलाय काय रे, बळकवलाय. करेक्ट वर्ड, बळकवलाय. आणि सखू मॅडम पण उठलाय. सखू हाय काय? सखू सध्या ती आरशावाली बाई झाली आहे की मैं ही इतनी सुंदर क्यों हूँ. सखी इकडे बघ ना, इकडे कोण आहे बघ. एवढे सगळे कपडे बघून निखिलचं असं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे निखिल? कपडे भरपूर आहे, बारीक होण्याची गरज आहे, त्यामुळे बसत नाही ना. जो इशू निखिलचा आहे तो पण तोच माझा. एवढ्या साड्यांनी एवढे कपडे, फक्त बारीक व्हायची गरज आहे, जे आम्ही आता मनावर घेतलंय. बाय द वे अजून एक गोष्ट आहे जी मी मनावर घेतली आहे, ती म्हणजे हेअरकट. मी नाशिकला होती तेव्हाच हेअरकट करणार होती. सॅटर्डेची अपॉइंटमेंट पण घेतली होती, बट त्याच दिवशी वहिनीचाच झालं, सो मला तिकडे जाता आला नाही. त्याच्यानंतर आई बोलल्यास होतं की त्याच्यामुळे केस नको कट करू, त्यामुळे त्याच्यानंतर पण मी केस कट नाही केले. पण आता मला छान हेअरकट करायचा आहे, केस कमी कापायची आणि चांगला हेअरकट करायचा आहे. असा 1 साईड वगैरे काहीतरी वेगळं ट्राय करू म्हटलं, कारण आता कंटाळा आला. आता ती नॅनोप्लास्टिकची स्ट्रेटनिंग पण संपली आहे, तो कुछ तो बनता आहे. सखीचा पण हेअरकट करायचा आहे. हेअरकट म्हणजे सखीचे फक्त खालून कापायचे, टक्कल नाही करायचे, सखीचे खालून कापायचे आहेत केस, कारण ते खूप खालीवर झाले. पण आमच्या पापाची अशी इच्छा आहे की लेकीच्या केसांना कधी कात्रीच लागू नये. असो, आज सगळं आवडणार आहे, मग आंघोळ सगळं होणार आहे. तर करंटली माझ्या किचनची हालत अशी काहीशी आहे. तर आता निखिलला कॉफी वगैरे घ्यायची आहे. आज भांडेवाला ताईंनी दुसरा दिवस आहे त्यांची तरी सुट्टी मारली. इकडे पण सगळं अस्ताव्यस्त ठेवलेलं आहे, खाली कचरा आहे, इकडे एवढं सगळं निघालं आहे. आज तो मैं सब क्लीन करेगा. निखिल तू हेल्प करेगा? निखिल हेल्प नाही करू शकत, कारण निखिलचा पसारा इकडे बघ. झालंय माझं. तुझेच कपडे आहेत माझ्या बॅग मध्ये. काय हे माझे कपडे आहेत का? सगळे तुझे कपडे आहेत. त्या बॅग मध्ये बघ बरं. बाय द वे सखी इज टू बिझी केळीचे चिप्स आणि बीटाचे चिप्स खाण्यात. हाय सखी. ओ ती हे पण घेऊन आली निखिल, ते स्टिक्स. अरे बाई ती सगळं घेऊन गेली. तिचा बरोबर चान्स मारून झालाय आज. आणि मग मी सुरुवात केली होती किचन आवरायला. म्हणायला गेल्यानंतर माझं किचन खूप छोटं आहे, बट त्याच्यात इतकं जास्त सामान आहे. त्यात निखिलचं म्हणणं आहे की बरंचसं सामान तू असंच ठेवलं आहे, जे टाकून द्यायची खरंच खूप गरज आहे. तर म्हटलं चला यार आज जरा मनावर घेऊयात. मी सगळं आतून डीप क्लीन नव्हती करत, मी फक्त वस्तू जागच्या जागी ठेवत होती. आणि कोणत्या वस्तू फेकून द्यायच्या आहे ना ते बघत होती. माझे 1-2 भांडे पण होते ज्यांची कोटिंग गेलेली होती, तरी पण मी सांभाळून ठेवत होती. त्याच्यात काही बनवत नव्हती, पण मी सांभाळून ठेवत होती. आज म्हटलं यार अशी कोणतीच गोष्ट घरात ठेवायची नाही, हवं तर उद्या जाऊन सगळं नवीन घेऊन येऊयात, पण जे होतं आहे ना, म्हणजे जे सेट होऊ शकतं तेच ठेवूयात. कारण अर्बन क्लबवाल्यांना बोलवणार होते, ते बाहेरून वगैरे सगळं प्रॉपर क्लीन करणार होते. मला फक्त वस्तू जागच्या जागी ठेवायच्या होत्या. त्यात माझे प्लास्टिकचे डबे, ज्याला पण जवळजवळ 5-6 वर्ष झालेत, लग्न झाले तेव्हा घेतलेले होते, ते पण मला प्रॉपर चेंज करायचे होते आता. निखिल पण मला या कामांमध्ये खूप मदत करत होती. प्रमोशनचं सामान असो किंवा इकडचं तिकडचं, आत्ता ठेवू नंतर कामं येईल, याला देता येईल, असं करता इतकं काही गोळा करून ठेवलं आहे मी घरात. तर ते सगळं आवरायचं काम सुरू होतं. आणि दरवेळेस ना सिन्नरहून मला डबे येतात चटणी वगैरे घालून, आणि मी प्रत्येक साईडनं म्हणते देते पुढच्या वेळेस. असं करता माझ्याकडे 25 ते 30 डबे आज सापडले आहेत, जे मला पुन्हा सिन्नरला पाठवावे लागणार आहेत सगळे. आणि काहीतरी निमित्तानेच घर आवरून होतं. असंही मला सुटकाचं घर आवरायचं होतं, 13 दिवस झाले होते म्हणून. त्यानिमित्ताने का होईना सगळं प्रॉपर सेट होत होतं. हरवलेल्या वस्तूसुद्धा मला ह्याच्यात सापडत होत्या. आणि माहीत नाही का, बट हा एक असं सुख असतं
घर क्लीन केल्यानंतर जेव्हा घराला बघतो ना, आणि जसं मी बोलली मला घरून आल्यापासून तर खूप उत्साह आला आहे. मी सारखं काही ना काही क्लीन कर, हे कर, ते कर असं माझं कंटिन्यू चालू आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण लिटरली आमच्या 7-8 पिशव्या एवढा कचरा किंवा एवढ्या फेकून द्यायच्या वस्तू निघाला. माझे बाकी सगळं आवरून झालं होतं. साईड बाय साईड मी भांडे आवरत होती आणि निखिलने सकीला डोसा वगैरे खाऊ घातला. फायनली माझ्या नवऱ्याच्या मदतीने किचन बऱ्यापैकी आम्ही क्लीन केलंय. हा, हे पुसायचं वगैरे सगळं बाकी आहे, ते आता उद्या अर्बन क्लॅबवाले करतील म्हणून मी काय केलं नाही. फ्रीज, ट्रॉला, बट आतमधलं जे एक्स्ट्रावालं सामान होतं ते आम्ही सगळं फेकून दिलंय. सगळे डबे वगैरे कसे भरून ठेवायचे होते त्याप्रमाणे सगळं भरून दिलंय. एक्स्ट्राचं सामान ॲज पर निखिल मी सगळं काय म्हणशील, अजून मला एक लूक मारायचा. हां, आणि हे बाकी अजून आमचं आवरायचं. हिच्यात सगळं लागणारच सामान आहे जे याच्यात असंच जायच्या वेळेस मी भरून ठेवलेलं होतं. तर आता मी थोड्या वेळाने घेते, कारण आता ह्या पिल्लूला झोपायत निघेल. तिला तिच्यात नको देऊ, तिला बॉटलमध्ये दे. आम्हाला इतकं प्रचंड ताक आवडतं. अरे तिच्या बॉटलमध्ये देते. तुझ्या बॉटलमध्ये देऊ का? थांब, मी तुझ्या बॉटलमध्ये देते. शकुनी त्याच्या बदल्यात आज मस्त गाणे ऐकले, गेम खेळलाय, टीव्ही बघितलाय. ग्लास मध्ये देऊ आपण. अरे मग ह्याच्यात खराब होऊन जातं. त्याच्यात नाही प्यायचं, तू सगळं सांगते. फक्का खाशील, फक्का. त्याच्यात देतो. हळूहळू दाबू नको. अरे तिथं स्ट्रॉ डायरेक्ट दाबून टाकते, तिला नाही त्या स्ट्रॉने पिता येत. आज घरी ताक नाही केलं, त्याच्यामुळे आज बाहेरचं ताक आहे. पण मॅडमला ताक काहीही केलं तरी लागतं म्हणजे लागतंच. आणि या सगळ्या गडबडीत माझा हा महागा मोलाचा ड्रेस खराब झालाय. अरे माग मला तर मी त्याला काडी लावणार आहे. ऍक्च्युली खूप टिकला, पण आज याच्यात ड्रॉवर्समध्ये अटकून वगैरे गेलाय तो. मागे कपड्यांच्या घड्या पण घालून झालाय, बाकी कपडे वाळत टाकले. प्लीज माझा अवतार इग्नोर करा, कारण मी अजूनही बिना आंघोळीचे शूट करते आहे. पडदे ड्रायक्लिंगला द्यायचे आहेत आमचे, कारण त्यांचे पण हाल जरा वाईटच झालेत. सो बेसिकली आमची दिवाळीचीच तयारी चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. कधीतरी घेतं स्वच्छता मोहीम. वर्षभर हे घर सावरायचं आहे, नंतर तिकडच्या घरी जायचं आहे. आमचं तिकडच्या घराचं पण बऱ्यापैकी काम झालं आहे. तिकडे दिसत असेल ना, ती जी पूर्ण बिल्डिंग बनली आहे ना, ती आपली बिल्डिंग आहे, जिथे ऑलमोस्ट सगळं काम झालं आहे. आणि आम्ही जी सुवर्णसंधी म्हणत होतो मागे ना, तर ते काही अजून फिक्स नाही झालं आहे आमचं. बट तुम्हाला आयडिया देऊन देते. तिची नवीन बिल्डिंग होती ना, आम्ही तिथे अजून मोठा फ्लॅट बघत होतो तो काढून. बट खूप लफडं आहे, कारण तो तयार झालेला फ्लॅट नाही, तो पुन्हा बिल्डरला विकावा लागणार आहे. बिल्डर त्याची हवी तेवढी प्राईस देत नाही आहे. बाहेर विकायला जरा इश्यू येतो आहे. नाही तर आम्हाला तो काढून हा मोठा असा आमच्या डोक्यात आहे, जे आता 50% कॅन्सल झालं आहे. 50% अजूनही डोक्यात आहे, तर अजून दुसऱ्या ठिकाणी पण इन्व्हेस्टमेंटचा चान्स मिळाला आहे आम्हाला. सो रिअली डोंट नो काय होणार आहे. बट करंटली तर आपलं तेच घर आहे. जर काही चेंज झालं तर इथे पण घर होऊ शकतं. हीच ती लास्ट टाईम आलेली सुवर्ण संधी होती आमच्याकडे, की आम्हाला एक एजंट भेटले होते. आणि मी काय सांगते हे बरं चला सांगून देते. आम्हाला एक एजंट भेटले होते आणि ते बोलले होते की इफ यू वॉन्ट, तुम्हाला मी तो फ्लॅट देतो काढून. आता आम्ही जो फ्लॅट घेतला होता त्याचे पण चांगले 35-40 लाख रुपये वाढले आहेत, आणि ह्याचे पण वाढले आहेत. तर आम्हाला तो डिफरन्स जास्त पडत नव्हता, पण आम्हाला मोठं घर मिळत होतं. काहीतरी 1400 स्क्वेअर फीटचं हे कार्पेट एरियावालं हे घर आहे. मग आमचं पण डोक्यात होतं की चला घेतो तर मोठंच घेऊयात. पण बघूयात, अजून कॅन्सल पण नाही झालं आहे, अजून हो पण नाही झालं आहे. करंटली आपला तो जो आहे तो फ्लॅट आहे हातात, तो गेला तर हा, नाही तर जर तोच राहिला तर अजून दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट आहे ती चालू आहे. बट बघूयात काय काय होतं आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आहे. सो काहीच दिवस इथे आहे, नंतर तिथे असणार आहे. चलो पुढे काय काय होतं ते पण दाखवते तुम्हाला. त्यानंतर आमचा प्लॅन चेंज झाला. म्हटलं असा या अर्धा दिवस गेला आहे तर पूर्णच दिवस घालूयात. असे संध्याकाळी बाहेरच जायचं होतं, तर अर्बन कंपनीवर जी अपॉइंटमेंट होती ना ती मी बुक करून टाकली आणि ती लगेच आलेसुद्धा. प्लॅन चेंज झाला आहे आमचा. आम्ही आजच अर्बन क्लॅबवाल्यांना बोलवलं आहे. रिझन असं आहे की उद्याचा दिवस आम्हाला मिळेल. निखिलला भरोसा नाही की होईल छान असं, बट मला आहे. लेट्स सी, स्टे ट्यून. आमच्याकडे अजून कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे खिडक्या वगैरे इतक्या खराब होतात आणि खिडकीतनं पूर्ण हात पण जात नाही. त्यामुळे त्या क्लीन करणं एकीला शक्य होत नाही. या दादाने व्हॅक्यूम क्लीनरने ते प्रॉपर क्लीन केलं आणि सगळंच फर्निचर, खिडक्या, दरवाजे,
वॉशरूम फरची काय असेल नसेल सगळं छान व्हॅक्यूम केलं. त्यांना जवळजवळ 4-4.5 तास लागले, पण घर प्रॉपर क्लीन होत होतं. आता हे वरच्या टाईल्स वगैरे हे फक्त वर्षातनं 1-2दा पुसणं होतात, ते पण त्यांनी एकदम प्रॉपर करून दिलं. जसं जसं एक एक कोपरा क्लीन होत होतं ना, मला काहीतरी वेगळंच सुख भेटत होतं. त्यानंतर ना आम्ही डिनरला बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे तुम्हाला कसं क्लीन केलं हे नाही दाखवता आलं. पण तिथे गेल्यानंतर सखी आणि मिहीरची मस्ती सुरू होती. मला फॅमिली हगते कशी देतात. ॲक्च्युली ते अर्बन क्लबवाल्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही लगेच बाहेर गेलो, त्याच्यामुळे तुम्हाला टूर देताच नाही आला. त्याच्यानंतर सखीने आणि मीही गोंधळ घातला, बट त्यांनी सगळं खूप स्वच्छ केलं एकदम प्रॉपर. आवडलं मला जे काही त्यांनी काम केलं. किचन पण जसं मी तुम्हाला दुपारी दाखवलं होतं की मी आतलं क्लीन केलं होतं, बट बाहेरचं हे जे काही होतं, चिमणी, फ्रीज, ते वरचे कॅबिनेट्स, बाहेरचं प्रॉपर सगळे दरवाजे, नळ, काय होतं नव्हतं ते अगदी प्रॉपर क्लीन केलं आहे. सो आवडलं मला जे काही होतं. म्हणजे जे डोक्यात होतं ना की मस्त प्रॉपर क्लीन दिसेल, तर तसं तुम्ही स्वतः पण बघू शकता मला आरशात. इतकं छान आहे. हे एवढेच काय ते भांडे राहिले ते तर मी म्हणजे ते कोरडे भांडे आहेत, डबेत, ते मी तसेच ठेवते. तर ते उद्या ताई आल्यावर घासतील. बाकीचे जे ओले वगैरे किंवा खरकटे भांडे होते ते दुपारीच घासून घेतलेले होते, त्याच्यामुळे त्याचा काही तेवढा ताण नाही. आणि मला किचनमधले सगळेच डबे बदलायचे आहे. सो उद्या मी वगैरे डीमार्टला वगैरे चक्कर मारेल, कारण जे प्लास्टिकचे वगैरे डबे आहेत ना ते खूप जुने झालेत. मला तर टप्परवेअरचे घ्यायचे आहेत. तर डीमार्टला टप्परवेअरचे भेटतं की नाही माहीत नाही, जमाना झाला डीमार्टला जाऊन. पण जसं जसं भेटेल तसं बघेल, जे भेटेल ते घेऊन येईल, काही मला चांगलं काहीतरी हवं आहे. फॅन वगैरे पण प्रॉपर क्लीन झाले. मेन म्हणजे खिडक्या ज्या आमच्या खूप खराब झालेल्या होत्या, कारण 2 महिने इतकी धूळ वगैरे बसली होती. समोरच कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि ते क्लीन करायला जरा अवघड जात होतं, तर ती छान क्लीन करून दिलेलं आहे. चलो, तर असा काहीसा होता आजचा दिवस. आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगून जा. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.